अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण श्री दत्त महात्म्य कथामृत सारमधील अध्याय 39 पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भगवंताचे नाव हे संकेत म्हणून थट्टेने, गाण्याच्या सुरात किंवा अगदी अवहेलनेने जरी घेतले तर पापाच्या निशेष नाशाला कारण होते। नाल्याचे पाणीसुद्धा गंगेला मिळाल्यानंतर गंगाजळ होत नाही का? अत्यंत दुराचारी जरी असला तरी एकटा तो अनन्य भावाने भगवंताला शरण गेला की तो साधूच मानावा। यावर कोणी असा आक्षेप घेतील की श्रुतीस्मृतीतून भगवंतांनीच ज्या आज्ञा केल्या आहेत त्यांचा भंग करणाऱ्यांवर त्यांचा रोष होणार नाही का? त्याचे उत्तर असे आहे की भजन तसेच भक्ताला हे भगवंताला अत्यंत प्रिय आहे। त्या प्रेमाच्या भरात भक्ताचा अपराध देवाला दिसत सुद्धा नाही। दोषांचे आदर्शन हेच वात्सल्याचे लक्षण सांगितले आहे। तेव्हा कुणीही कसेही भगवंताचे भजन केले तरी ते उद्धारालाच कारण होते। हा सिद्धांत अबाधित आहे। यावरही हटवादीपणे जर कोणी हे मानले नाही तर तो त्यांचा दोष आहे। आप्त म्हणजे अधिकारी पुरुषाने निरपेक्षपणे सांगितलेले हितकार सत्य ऐकले नाही तर तो सांगणाऱ्यालाच दोष ठरत नाही। भगवान दत्तात्रेय हे करुणाचे सागर आहे। नित्य उचंबळणारी त्यांची करुणा अपार आहे। संसाराच्या वनव्यात होरपळणारे हे जीव पाहून त्यांनी अत्री ऋषींच्या पोटी जन्म घेतला। हे त्या दयाघनाच्या अनुकंपेचेच पडसाद आहेत। ह्या घन असे ज्याचे स्वरूप वर्णन करतात त्या परमात्म्याने मायेचा आश्रय करून जन्मादी विकारांचा अंगीकार करावा यापेक्षा त्याच्या दयालुत्वाची दुसरी साक्ष काय आहे? हेच दत्तावताराचे प्रमुख कार्य आहे आणि त्यासाठीच ते अनेक रूपे धारण करतात। या संसारात सर्व काही सुलभ आहे, पण जन्ममरणांच्या अखंड फेऱ्यातून सुटका होणे कठीण आहे। तेच आम्हाला सोपे करण्यासाठी दत्तप्रभू विविध रूपांनी ह्या लीला करतात। दुष्टांना दंड आणि सृष्टांचे पालन हेच त्या लीलेचे उद्देश आहे। इथे कुणाविषयी द्वेष नाही की कुणाचा पक्षपात नाही। दुष्टांचे दमन करताना त्यांच्या दुष्टपणाचाच नाश होतो। त्यांच्या परिणती आध्यात्मिक उन्नतीच होते। उन्मार्गगामी दुष्टांना सन्मार्गाला लावणे हेच दत्तप्रभूचे कार्य आहे। तसेच जे सज्जन आहेत त्यांच्यातील दैवी संपत्तीची वाढ करणे हाच योगक्षेम आहे। अशा रीतीने तुझ्या लीला आम्हा सर्वच मानवांना तारक आहेत। अंतःकरणाची शुद्धी हेच सर्व आध्यात्मिक साधनांचे प्रमुख लक्ष्य आहे। ज्या प्रमाणात चित्तशुद्धी होत जाते त्या प्रमाणात परमेश्वर त्या चित्तांत प्रकाशतोच। त्या चित्तशुद्धीसाठी भगवंताच्या लीला सांगणे, ऐकणे, त्यांचे स्मरण करणे, करून देणे यांसारखा सोपा उपाय नाही। भगवंताच्या गुणांच्या आणि लीलांच्या कथन श्रवण स्मरणाधिकांनी मन त्या अंतर्यामी हरीकडे समुद्राला मिळणाऱ्या गंगेच्या ओघासारखे अविच्छिन्न प्रवाहात होते। हे भक्तीचे मुख्य लक्षण भगवतात सांगितले आहे। अचपळ म्हणजे अतिचपळ असे ज्या मनाचे वर्णन समर्थांनी केले आहे ते या हरिकथांच्या श्रवणांनी वेधून तात्काळ स्थिर आणि विकल्परहित होते। तुझ्या कथांचे सेवन करणाऱ्याला हे सर्व दृश्य ब्रह्मस्वरूप असल्याची अनुभूती सहज येते। भजन करण्यासाठी उपास्य आणि उपासक यांचे द्वैत कल्पावे लागते। या कल्पित द्वैताचीच परिणिती सर्व द्वैतांच्या निरसनांत होतो। हे तुझ्या लीलाचे मोठे कौतुक आहे। परमेश्वराचे सर्वव्यापी निर्गुण स्वरूपाचे आकलन करण्यासाठी विवेक, वैराग्य, मुमुक्षा आणि शमदमादी दैवी संपत्तीची जोड करावी लागते। असा उत्तमाधिकार नसेल तर ते बुद्धीला ग्रहण करणे शक्य आहे असे वेदांचे सांगणे आहे। शास्त्राचा कितीही गाढा विद्वान असला आणि शास्त्रांचे प्रमेय सर्वांना समजवण्यात आणि पटवण्यात कितीही कुशल असला तरी त्याची बुद्धी निर्गुणाला आकलू शकत नाही। मग त्या स्वरूपातला निरतिशय आनंद त्याला कुठून मिळणार? दत्तप्रभूच्या सगुण रूपाच्या ध्यानाने तो आनंदही आम्हाला सुगम आहे।
तुझ्या पादपद्मांच्या ध्यानाने, भजनाने वा कथांच्या श्रवणाने जे आत्यंतिक सुख देहधारी मानवाला होते ते स्वयंभू ब्रह्मदेवालाही होत नाही. काळाच्या खगाने विमाने तोडल्यावर पुनश्च भूतलावर येणाऱ्या देवांची काय गोष्ट. दत्तच सर्व जीवांचा एकमेव नियामक आहे. अर्थात तोच आपला एकुलता एक तारक आहे. यात काय संशय. वस्त्रात आडवा उभा जसा एकच धागा गुंफलेला आहे तसेच हे सर्व जगत त्याच्या रूपाने व्यापलेले आहे. त्यात द्वैत कुठून येणार. दत्तगुरो, मी तुझा आहे तरी तू मात्र माझा नाहीस. हा माझा भक्तिभाव आणि प्रेम असेच वाढत राहू दे. या सद्भावाच्या द्वारा तूच आपले चरित्र वधवून घेतोस आणि माझ्या चित्ताला स्वतःच्या प्रेमरज्जूत गुंतवून ठेवतोस. तुझे चरित्र म्हणजे तुझ्या भक्तांचे चरित्र. त्यांच्या श्रवणाने श्रोत्यांचे मोह आणि शोक दूर होतात. आपले प्रिय शिष्य कार्तिवीर्य आणि अलर्क यांची कथानके आपण माझ्याकडून वदवलीत. आता इतरांचीही कथानके सांगण्याची माझी इच्छा पुरवावी. ही विनवणी ऐकून गुरुनाथांना कृपा उपजली आणि त्यांनी कवीच्या चित्ताला स्फूर्ती दिली. त्या स्फूर्तीच्या प्रभावाने दीपकाने गुरु वेदधर्मा यांना आयुराजाच्या कथेविषयी केलेल्या प्रश्नाचे स्मरण झाले. गुरुमुनींना दीपकाने विचारले, आयु नामक दत्तभक्त होऊन गेला, त्याचे रसाळ आख्यान मला सांगा. या भक्तिकथेची अशी अपूर्वाई आहे की देवादिकांना सुद्धा ती आनंददायक आहे. मग मानवाच्या मनात भावभक्तीचा पूर त्यांनी यावा यात नवल काय. या कथांसारखे मनमोहन दुसरे काहीच नाही. या निश्चयानेच मी आपल्या चरणांचा आश्रय केला आहे. हे दीपकाचे लाघवी पण निश्चयाचे बोलणे ऐकून गुरुमुनी प्रसन्न झाले आणि महायोगी दत्तात्रेयांचे स्मरण करून त्यांनी सांगायला आरंभ केला. सोमवंशात पुरुरव्याला उर्वशीपासून झालेला पुत्र आयुराजाने दत्तभक्ती केली. तो राजा धर्मदक्ष आणि उदार होता. त्याने सर्व पृथ्वी जिंकून आपली सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली होती. असा तो राजा आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करी. गुन्हेगाराला शासन करण्यात जसा तो दक्ष होता तसाच निरापदाला शासन होऊ नये याचीही तो काळजी घेत होता. ब्राह्मणांचा मान सन्मान करीत असे. तो सत्यवचनी, प्रजावत्सल, शरणागतांचा त्राता आणि दुष्टांचा कर्दनकाळ होता. त्याला देवांनाही दुर्लभ अशी सर्व सुखे प्राप्त होती. पण त्याच्या घरी संतान नव्हते. ही एक उणीव त्याला सतत बाळ जन्माला आले नाही. अखेर त्याने पुत्र कामेष्टी केला तरीही उपयोग होईना. तो वरचेवर निराश आणि खिन्न होत चालला. आपला वंश पुढे चालणार की नाही अशा घोर चिंतेने त्याच्या मनाला ग्रासून टाकले. आपल्या पितरांना आणि आपल्यालाही अधोगतीला जावे लागणार ह्या कल्पनेनेच तो कासावीस होऊ लागला. ज्याला पुत्र नाही त्याला स्वर्णादी ऊर्ध्वलोकात प्रवेश नाही. कुळाचा आणि गोत्राचा नाशच ओढवणार अशा भीतीने तो व्याकुळ झाला. पुत्रच झाला नाही तर आपण केलेल्या दानधर्माचा, होमहवनाचा, जपजपाचा काय उपयोग अशा शंकांचे काहूर त्याच्या मनात उठले. मग त्याने राज्यातील कुशल ज्योतिषांना बोलवून त्यांना यावर उपाय विचारला. त्यांनी त्याची पत्रिका पाहून असे सांगितले की तुझ्या कुंडलीत पुत्रप्राप्तीचा एक सुद्धा योग नाही. गुरुच्या स्थानाचा स्वामी कुंडलातील 6व्या, 8व्या किंवा 12व्या घरात असेल तर तो निपुत्रिक होतो. तसेच जन्मलग्न, पंचम स्थान आणि नवम स्थान यांचे स्वामी वरील 3 पैकी स्थानात असले तरी सुद्धा संतती होत नाही. ज्योतिषशास्त्रात असा एक दंडक आहे की एखादा पत्रिकेतील अशुभ योग सांगितला तर त्याचा काहीतरी उपाय सुद्धा सांगितला पाहिजे. त्यानुसार त्या ज्योतिषांनी राजाला सांगितले की जे सद्गुरू चरणांची उपासना करतात म्हणजेच साधू संतांची सेवा करतात त्यांना ग्रह अद्भुतकुल होतात. इंद्रियांना बाह्य विषयांपासून मिळणारे सुख टाकून ठेवून जे आत्मस्वरूपात रमले आहेत अशा ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषाच्या चरणाने मानवाला काय दुर्लभ आहे. हे देवज्ञांचे वचन ऐकून आयुराजाने त्यांचे पाय धरून काकुळतीने विनवणी केली. तुम्ही सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहात. भूलोकावरचे साक्षात ब्रह्मच आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे.
माझे रक्षण तुम्हीच करू शकता. देवादिकांनाही न कळणारे तुम्ही जाणता, तेव्हा आपणच मला मार्गदर्शन करा. त्याच्या अर्थ बोलण्याने ते ज्योतिषी कळवळले. ते म्हणाले, राजा, तू सह्य पर्वतावर जाऊन अत्रिपुत्र दत्ताचे पाय धर. मातापूर म्हणजेच आजचे माहूर गावासमोरच्या सह्याद्रीच्या शिखरावर तो अनुसूया नंदन वास करतो. सर्वांच्या अंतरात्म्यात आनंद रूपाने राहणारा ठेवच तो आहे. त्याची भक्ती केलीस की तो तात्काळ तुझ्या कामना पुरविल. साक्षात परब्रह्म स्वरूप असलेले दत्तात्रेय भक्तांचे वाली आहेत. त्यांच्या चरणी लीन झालास तर तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. विधिलिखितही पालटू शकणाऱ्या श्री दत्तप्रभूचा पदस्पर्श झाला तर अलक्ष्यातले अलक्ष्यही सहज मिळते. भक्तांच्या प्राप्तीसाठीच तो निराकार भगवंत दत्तरूपाने साकारला आहे. त्याची चाकरी केल्याने काय मिळणार नाही. पण एक लक्षात ठेव, दत्तप्रभू भक्तांची परीक्षा पाहतात, तेव्हा तू अजिबात घाबरू नकोस. धीराने आणि भक्तिभावाने त्यांची सेवा कर, म्हणजे हवा तो वर तुला प्रभू देतील. हे राजा, त्याची महती गाताना देवादिकसुद्धा शिणतात. त्याचे महत्त्व आम्ही काय मानव करणार. आम्ही हेच वारंवार सांगतो की तू जाऊन त्या महात्म्याचे पाय धर. त्यांच्या सांगण्याने राजाला धीर आला आणि तो सह्याद्रीच्या शिखरावर दत्तप्रभूच्या समोर उपस्थित झाला. सिद्धासनावर ध्यानस्थ असलेल्या श्री दत्तप्रभूंना पाहून त्याने आनंदून त्यांना भक्तिभावाने साष्टांग दंडवत घातला. ती मूर्ती पाहून त्याचे सात्विक भाव उचंबळून आले आणि गहिवरल्या कंठाने तो बोलू लागला, खरोखर मी आज पवित्र झालो. या जगदूपी जाळ्यात सापडून अनेक योनींचे कष्ट भोगले. माझ्या पूर्वपुण्याईने आज हे योग्यांना आणि याजकांनाही दुर्लभ आहे असे भगवान दर्शन मला झाले. आयुराजा असे स्वतःशीच बोलत असता दत्तप्रभूंनी एकदम चित्र पालटून टाकले. आपल्या अनिर्वचनीय मायेला तरुण स्त्रीचे रूप देऊन तिला मांडीवर घेतले आणि तिच्यासह आलिंगन चुंबनादी प्रयाणाचे चाळे सुरू केले. ते पाहून राजाला थोडा वीट आलाच, पण त्याने विचार केला की मला मोह विणण्यासाठी प्रभू लीला करत आहेत. ह्या नाना नाटक सूत्रधाराचा पार कुणी जाणला आहे. तो या एवढ्याच परत फिरत नाही. असे पाहून दत्तप्रभूंनी रुद्रावतार धारण केला. अरे राजा, इथून ताबडतोब निघून जा. तुला कळत नाही का मी संस्कारहीन बहिष्कृत आहे. तू इथवर यायलाच नको होते. आता जर लगेच परतला नाहीस तर तुझ्या प्राणावर बेतेल. तू एवढा धर्मनिष्ठ राजा आहेस तर मी वर्णबाह्य आहे. आता जर तू निघाला नाहीस तर तुला माझा शाप होईल. त्यावर राजाने पुनश्च नमस्कार केला व बोलला, महाराज, सर्व वर्ण आणि आश्रम ज्या वेदत्रयीने बांधलेले आहेत ती आपलीच तर वाणी आहे. आपल्या स्वरूपाला जाणणारे सुद्धा त्या वेदांना शिरोधार्य आहेत. मग आपण काय सांगावे. शिवाय ज्ञानी पुरुष शाप देत नाहीत हेही मी जाणतो आणि मी तर आपला शरणागत आहे. मला आता कोणतेच भय नाही. आपण समर्थ आहात, शापिताला सोडवणारे आहात. आपण मला शाप द्याल हे मुळीच शक्य नाही. मी आता आपले पाय सोडणार नाही. मग मात्र दत्तप्रभूने त्या राजाला खरेच मारायला सुरुवात केली. तरी आपणच माझी माऊली आहात. आपल्या कृपाछायेत आल्यावर आता मी माघारी फिरणार नाही. आईने मार दिला तरी लेकराचे लाड ती पुरवतेच, असे लाघवी बोलून दत्तगुरूंनी कितीही लोटले बडवले तरी राजा मन घट्ट करून वारंवार पायावर पडू लागला. अखेर त्यांचे अंतकरण ओळखून दत्तप्रभूंनी त्याला एका अटीवर आश्रमात परवानगी दिली. ती अट म्हणजे राजाने दत्तप्रभू सांगतील ती सेवा चुपचाप करायची. आपण सेवेत कसलाही अन्नमान वा कसूर करणार नाही असे राजाने मान्य केले. लगेच प्रभूंनी त्याला रोज मानवी कवटीतून ताजे मद्य आणि मांस आणून द्यायची आज्ञा केली. राजाने विचार केला, अखिल ब्रह्मांडाचा आणि त्यांना धारण करणाऱ्या वेदत्रयींचा उगम ज्यांच्यापासूनच झाला आहे अशा दत्तप्रभूंना मांस अर्पण करण्याचे मला पशुयोगाचे फळ मिळेल, तसेच मद्यपानाने सोमयागाचे फळ मिळेल. म्हणून राजाने अत्यंत श्रद्धापूर्वक ती सेवा आरंभिली. ज्याला यज्ञातील हवनही तृप्त करणे अत्यंत दुष्कर आहे असा तो परमात्मा आयुराजाने प्रीतिपूर्वक दिलेले मद्य आणि मांस सेवून तृप्त झाला. प्रसन्न होऊन दत्तगुरू त्याला म्हणाले, राजा, तू बोलल्याप्रमाणे वागलास. मला हवे ते देऊन तृप्त केलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
तुला हवा तो वर देतो. हे मंदमतीचे लोक माझे स्वरूप जाणत नसल्याने माझ्या वागण्याचा विपरीत अर्थ लावून मला दोष देतात. ते केवळ स्थूल दृष्टीनेच माझ्याकडे पाहतात म्हणून फसतात. माझे स्वरूप व्यापक दृष्टीनेच पाहिले तर समजते. माझे अभोगकृत्व व अलिप्तव या न समजल्याने मी यज्ञाचा भोक्ता आहे एवढेच लक्षात घेतात. मी तर केवळ साक्षीत्वाने पाहत असतो. मी काहीही भक्षण करीत नाही वा भोगत नाही. कर्मफळे भोगणाऱ्या जीवाचे मी फक्त निरीच्छ निरीक्षणच करतो. ती फळे कडू आहेत की गोड आहेत याच्याशी माझा काहीच संबंध नसतो. मीच वैश्वानर होऊन प्राणापानांच्या सह अन्नाचे पचन करतो हे खरेच आहे. मी सर्वांचा चालक आहे. मी त्या वैश्वानराच्या आत आहे. सर्व विश्वप्रमाणेच तोही माझे स्वरूप आहे. पण त्याच्या भूतीच्या क्रियेपासून अलिप्त आहे. कारण त्या क्रियेचा संकल्प, कर्तृत्व किंवा फल यांच्याशी माझा संबंध नाही. मी केवळ पाहणारा साक्षी आहे. असा मी कर्ता असूनही अकर्ता आहे. हे जे जाणतो तोच कर्मबंधनातून मुक्त होतो. मला कर्माच्या फळाची आसक्ती नसल्याने ती कर्मे मला चिटकत नाहीत. असे मला जे जाणतो तो सुद्धा कर्माच्या बंधनात अडकत नाही. या दत्तप्रभूच्या बोलण्याने आयुराजा आनंदाने हरवून गेला. आपल्या प्रसादानेच मी पवित्र झालो. आपण देवाधिदेव भगवान विष्णू आहात. आम्हाला वर देऊन आमचे मनोवांछित पुरवा. देवा, मी पुत्रहीन आहे. मला ठेव आणि पितरांचा भक्त असलेला सुपुत्र हवा आहे. सन्मार्गावर चालणारा, देव ब्राह्मणांचा आदर करणारा, सर्वज आणि पूज्य असा पुत्र मला द्या. माझ्या क्षात्रकुळाला साजेल असा शूर, वीर, रणमर्द योद्धा मला द्या. पण अनंतांचा नाथ, दिनांचा कैवारी, न्यायी आणि कर्तव्यदक्ष दूरदर्शी राजाही तो व्हावा. मांडलिनकांना नमविणारा, युद्धपटू तरीही धर्मनिष्ठ, दानशूर, यज्ञ करणारा आणि शरणागतांना अभय देणारा असा पुत्र मला हवा. तो प्रजेचे पितृवत पालन करणारा असावा. तसेच प्रजेलाही प्रिय असावा. वडिलांचा, गुरूंचा आणि अतिथींचा सन्मान करणारा असावा. त्याचे यशोधान वीरांनी सुद्धा गावे आणि सर्व सभ्यजणात त्याची प्रतिष्ठा असावी. असे त्या उर्वशी पुत्र आयूचे बोलणे ऐकून दत्तप्रभू म्हणाले, हे तुझे मागणे किती दुर्लभ आहे. पण तुझे मन मोडवत नाही, कारण तू माझा भक्त आहेस आणि मी तुला वर देण्याचे मान्यही केले आहे. तेव्हा तुला तसा वर मी देतो. पण आयुराजा, हा संसार खरोखरच स्वप्नवत नाशिवंत आहे. हे पुत्रादी सुख शाश्वत थोडीच आहे. सर्व काही कालवश होणारेच आहे. तरी माझ्या मायेने बोलून तू नश्वर पुत्र सुखाचा वर मागतो आहेस. आता तू माझी कृपा संपादन केल्यावरही तुला नश्वर पुत्र मागण्याची बुद्धी झाली, याचा अर्थ अजून ज्ञानाचा प्रतिबंध आहे. असो, ही सकाम भक्तीसुद्धा पूर्वपुण्यही वाचून घडत नाही. कालांतराने सकाम भक्तीचीही चित्तशुद्धी होऊन तो अंती मोक्षाचा अधिकार होतो. सकाळी शिजवलेले अन्न रात्रीपर्यंत नासून जाते. अशा अन्नाच्या रसाने पोचलेला देह कसा कायम राहील? हा रोजचा अनुभव असूनही लोक मोहात पडतातच. माझीच ही माया माझ्या कृपे वाचून दूर होणार नाही. असे बोलून दत्तप्रभूंनी मनाशी राजाचा यात काय बरे दोष असा विचार केला आणि राजाला म्हणाले, तुला हवा तसा सर्वमान्य आणि विख्यात पुत्र तुला होईल. मग त्याच्या हातात त्यांनी एक फळ टाकले आणि हे तुझ्या पत्रीला खायला दे असे म्हणून त्याला निरोप दिला. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा घेऊन आपल्या गावी निघून गेला. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील आयुराजाची पुत्रप्राप्तीकरिता दत्तसेवा आणि दत्तप्रसाद नावाचा अध्याय 39वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातील माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे कृपाशीर्वाद मला माझ्यावर सदैव राहू द्या. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अध्यायात. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.